श्री स्वर्गीय भाऊंच्या स्मृतिप्रित्यर्थ या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे बंधू श्री रामदास आसारामजी दिघे, त्यांचे चिरंजीव श्री दादाभाऊ त्र्यंबक दिघे, श्री दत्तात्रय त्र्यंबक दिघे, त्यांची मुलगी सौ ताराबाई ज्ञानदेव कापसे, नातू प्रदीप दादाभाऊ दिघे, पुतणे श्री आदिनाथ रामदास दिघे व श्री विठ्ठल रामदास दिघे आणि पूज्य भाऊंचे पुतणे परमश्रद्धे आदरणीय महंत बाळकृष्ण महाराज दिघे, संपूर्ण त्यांचा दिघे पाटील परिवार या कुटुंबामध्ये या परिवारामध्ये राहत असताना भाऊंनी आपल्या सर्वांना दिलेले जे काही संस्कार आहेत, दिलेले जे काही विचार आहेत, त्या संस्कारापोटी विचारापोटी अत्यंत कृतज्ञतापूर्वक आदरपूर्वक आजच्या मितीला आजच्या तिथीला आपण त्यांचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करतोय. विढाला या कीर्तन सेवेचं निमंत्रण ज्यांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे, आपणा सर्वांचं श्रद्धास्थान परमार्थिक अधिष्ठान परमश्रद्धे आदरणीय गुरुवर्य भगवानजी महाराज जंगले पूज्य शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहे. पूज्य शास्त्रीजी असतील, परमश्रद्धे आदरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज दिघे असतील, भाऊंचे चिरंजीव आदरणीय दादाभाऊ दिघे असतील, या स्नेही प्रेमी गुरुवर्य मंडळीच्या आज्ञेनं ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. विढाला विढाला या कीर्तन सेवेच्या निमित्तानं ज्या ज्या मंडळीशी आपल्या दिघे पाटील परिवाराचा परमश्रद्धे आदरणीय वैकुंठवासी त्र्यंबक भाऊ दिघे भाऊंचा स्नेहाचा प्रेमाचा संबंध होता, अशी सर्व आपल्या परिसरातील गुणीजन मंडळी, साधक मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत, ज्यांनी आपल्या या कार्यक्रमाकरता पुण्यस्मरणाकरता या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपणा सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज मस्के शास्त्री नेवासा संस्थान पूज्य महाराजांनी काही वेळापूर्वी आपल्या या दिघे पाटील परिवाराला या ठिकाणी भेट दिलेली आहे. वेळ नसल्यामुळे त्यांना लवकर जावं लागलं. आज आवर्जून या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय एकनाथजी महाराज लाखी पूज्य गुरुजींची या ठिकाणी उपस्थिती आहे. आमच्या सगळ्यामध्ये ज्येष्ठ असलेले हरिभक्तीपरायण आदरणीय भगवानजी महाराज सोळके शास्त्रीजी पूज्य शास्त्रीजी या ठिकाणी आहेत. हरिभक्तीपरायण मारुती महाराज जाधव, हरिभक्तीपरायण हरी महाराज वागचौरे, आदरणीय हरिभक्तीपरायण भोगे महाराज मृदंगाची सेवा देण्याकरता खूप लांबचा दूरचा प्रवास करून भाऊंच्या व शास्त्रीजींच्या प्रेमास्तव या ठिकाणी परमश्रद्धे आदरणीय मृदंग महर्षी मृदंग अलंकार आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे सुखद महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. गिरिजनाथ महाराज जाधव नेवासा संस्थांच्या परंपरेमध्ये निष्ठेने सेवा करणारे आदरणीय अंजबापू कर्डिले बापूंची या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय संतोष महाराज चौधरी, मयूरजी महाराज आमले, निलेश महाराज कानेश, कृष्णा महाराज सुशे, शिवाजी भाऊ, आदिनाथ महाराज भोगे, शहाजी महाराज शिंदे, शंकर महाराज तनपुरे, शेषराव तात्या, ऋषिकेश महाराज वाल्लेकर, गणेश महाराज दरंदले, कानिकनाथ महाराज पोटभरे, जितेंद्र महाराज पंढुरे, रामेश्वर महाराज काळे, शिवाजी भाऊ होन, आपले सर्वांवरती प्रेम करणारे पत्रकार सुधीर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. या संपूर्ण कार्यक्रमाकरता आणि अत्यंत निष्ठेने आपल्या आश्रमाची सेवा करणारे जगदीश भाऊ दळे यांची या ठिकाणी साऊंड सर्व्हिस आहे. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आहे. 2 तास साथ द्या, 1 तास राहिला आता. आपलं खुपटी असेल, गोलेगाव, निंभाळी, अंबळनेर, करजगाव, गुमळवाडी, धनगरवाडी, वाटापूर, पानेगाव, मांजरी, पाचेगाव, नेवासा, श्यामपूर, चिंचवड अशी परिसरातील सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. इकडे उभे असलेले हरिभक्तीपरायण काकडे महाराज, आता महाराज म्हणावं का उद्योजक म्हणायचं का व्यावसायिक म्हणायचं, या आश्रमाची अत्यंत निष्ठेने सेवा करणारे हरिभक्तीपरायण आदरणीय निलेश महाराज रोडे या ठिकाणी उपस्थित आहे. आपणही अन्य सर्व वारकरी मंडळी आमचे तनपुरे बाबा या ठिकाणी आहेत. या परिवाराच्या संबंधानं पटारे परिवारातील सर्वच मंडळी आदरणीय अशोक भाऊ असतील, राजू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत.
आमच्या रामगड संस्थानच्या परंपरेमध्ये सेवा करणारे आदरणीय रमेश काका आहेत, अशोक भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे आणि भाऊवरती ज्यांचं मनापासून प्रेम होतं आमचे कान्हूभाऊ उगले यांची उपस्थिती आहे. शिवाजी भाऊ असतील, बर्डे काका, गायकी महाराज, सुनील भाऊ पानकडे, गुरुजींचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला या ठिकाणी भगवत चरणी समर्पित करायची. अनेक मंडळी आलेली आहेत आणि अनेक मंडळी या ठिकाणी हळूहळू येत राहतील. विढाला या परिवाराशी ज्यांचा अत्यंत जवळून असा नातेसंबंध आहे, कुळघरची सर्व मंडळी, डोळस पाटील परिवारातील, आमचे लखमापूरची देखील वायसळ पाटील परिवारातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं खुपटी असेल, गोनेगाव असेल, या परिसरावरती, या परिसरातील भक्त भाविकावरती, भजनी मंडळावरती भाऊंनी मनापासून या ठिकाणी प्रेम केलं आहे. विढाला कैलासवासी स्वर्गीय त्र्यंबक भाऊंना, पूज्य भाऊंना आपल्यामधून जाऊन या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे त्यांची ही शरीर रूपी यात्रा, देह रूपी यात्रा या ठिकाणी शांत झालेली आहे. मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे विश्वमौली ज्ञानोबा वर्णन करतात बाबांनो, जो जो जीव, जो जो माणूस या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला असतो त्याचं एक ना एक दिवस जाणं हे ठरलेलं आहे. शाश्वत स्वरूपानं, कायम स्वरूपानं या ठिकाणी कोणीच राहण्याकरता आलेला नाहीये. न मरणे निर्विवाद जगा पडिये. मृत्यू ही शाश्वत गोष्ट आहे, अटळ गोष्ट आहे. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया, जिया परी उपजिते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. विनोबरांशी तुकोबरांशी गोड गवळण आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही या मृत्यू लोकामध्ये एकटे जन्माला आलेले आहोत, त्याच पद्धतीनं जातानी देखील आपण एकटे जाणार आहोत, एकटे जाणार आहोत. शाश्वत स्वरूपानं, कायम स्वरूपी इथं राहण्याकरता कोणीही आलेला नाहीये. मायबाप, आपला देह असेल वा या देह संबंधानं आपण कमवलेला, मिळवलेला मी आणि माझेपणाचा जेवढा काही प्रपंच आहे ना, हा सगळा प्रपंच संसार प्रत्येक माणसाला, जीवाला इथंच सोडून द्यावा लागतो. विडाला येणे एकले हो जाणे शेवाटी. येथे राहा
जोडिले हे धन नसले गाठी, म्हणून या आले सावळ्याचे भेटी हो. ज्या पद्धतीने आपण एकटे आलेले आहोत, एकटे जाणार आहोत, शाश्वत स्वरूपानं इथं राहण्याकरता कोणीही आलेला नाहीये. विठाला जीवनामध्ये ठरलेलं आहे, परंतु जात असताना आपण कसं गेलं पाहिजे. मायबाप आपण गेल्यानंतर प्रत्येकाला आपण ज्या समाजामध्ये, ज्या परिवारामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या कुटुंबामध्ये राहतो, कमीत कमी त्या समाजाला, गावाला, नाही परिवाराला, कुटुंबाला तरी वाटलं पाहिजे की आपल्या कुटुंबाच्या संबंधानं असा माणूस परत होणार नाही. आज निश्चित भाऊ गेल्यानंतर आपल्या परिसरातील सर्वच वारकरी मंडळीच्या, सर्वच भक्त भाविकांच्या, महाराज मंडळीच्या, भजनी मंडळीच्या मनामध्ये भाऊंचं एक आगळं वेगळं असं स्थान होतं. माझ्याही पेक्षा आपणा सर्वांना अत्यंत अत्यंत जवळून भाऊंचा परमार्थिक प्रेमाचा सहवास लाभला. या ठिकाणी पूज्य शास्त्रीजी उभे आहेत आणि मला तरी असं वाटतं की स्वर्गीय वैकुंठवासी गंगाभाऊ जंगले असतील, आपल्या सगळ्यांचं गुरुस्थान वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी असतील. गंगाभाऊ गेल्यानंतर, गुरुजी गेल्यानंतर सगळ्यात जास्त सहवास पूज्य शास्त्रीजींना जर कोणाचा लाभला असेल, मिळाला असेल, तर तो आदरणीय वैकुंठवासी त्र्यंबक भाऊ दिघे यांचा आहे. म्हणजे एक 22 ते 23 वर्षापर्यंत भाऊंच्या सहवासामध्ये पूज्य शास्त्रीजींना राहण्याचा योग आला. स्वतःचे वडील पूज्य पिताश्री असतील, गुरुवर्य गुरुजी असतील, यांच्याही पेक्षा जास्त सहवास भाऊंचा आदरणीय शास्त्रीजींना आणि आदरणीय बाळकृष्ण महाराजांना या ठिकाणी लाभलेला आहे. बाळकृष्ण महाराज असतील, शास्त्रीजी असतील, भाऊ विषयी एक आगळी वेगळी प्रतिमा त्यांच्या मन अंतःकरणामध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो की या आश्रमाची स्थापना झाल्यापासून ते आपल्या आश्रमाला क वर्गाचा दर्जा प्राप्त होईपर्यंत भाऊंचं विशेष असं योगदान राहिलं, सहकार्य राहिलं. आणि यावर आयुष्य भाऊंनी अत्यंत तन मन धनानं या आश्रमाकरता आपलं स्वतःचं शरीर खर्च केलं. ज्या वेळेला आश्रमामध्ये गुरुजी गेल्यानंतर शास्त्रीजी देखील नव्हते, बाळकृष्ण महाराज देखील अधूनमधून कार्यक्रमाकरता या ठिकाणी येत राहायचे. गुरुजी गेल्यानंतर आपल्या कुटुंबातल्या कौटुंबिक अडचणी असतील, आपल्या स्वतःच्या शरीराच्या काही वेगळ्या अडचणी असतील, आपल्या जीवनातल्या प्रपंचातल्या काही अडचणी, सुख दुःख असू द्या, परंतु गुरुजी गेल्यानंतर देखील भाऊंनी, वैकुंठवासी गंगाभाऊंनी, आदरणीय कसरू पाटील घावटे या मंडळींनी, त्यांचे जेवढे काही सहकारी होते, आपले सगळे विश्वस्त मंडळी, आदरणीय हार्दे पाटील, गरोळे पाटील या ठिकाणी बसलेले, तुम्ही सगळी विश्वस्त मंडळी, गुरुजी गेल्यानंतर भाऊंनी आपल्या या आश्रमातला नियम, आश्रमाची सेवा, आश्रमाची साधना, आश्रमाच्या सगळ्याच परंपरा कधीही बंद पडू दिल्या नाही. कालावधीमध्ये ज्या वेळेला शास्त्रीजी आले, शास्त्रीजींच्या पाठोपाठ आम्ही सगळे साधक मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी आलो आणि आम्ही आल्यानंतर भाऊंचा आनंदच गगनामध्ये मावत नव्हता. एक वेगळी प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसायची की ज्या आश्रमाकरता आम्ही स्वतः अगदी
तन मन धनानं सेवा केली. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्या आश्रमाचा झालेला हा वटवृक्ष पाहून भाऊंना नेहमी आनंद वाटायचा, समाधान वाटायचं. विढाला विढाला माझ्यासारखी अनेक महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी आपल्या या आश्रमातून घडलेली आहे, मोठी झालेली आहेत, मठाधीश झालेली आहेत आणि आपापल्या आश्रमाची सेवा कार्य या ठिकाणी सांभाळत आहे. आम्हा सगळ्या गुरुबंधूंच्या मनामध्ये पूज्य शास्त्रीजी विषयी, या आश्रमाविषयी आणि भाऊविषयी प्रचंड आदर आहे. मनामध्ये एक वेगळी यांची प्रतिमा आहे, कारण आम्ही मोठे झालो या मंडळीमुळे आणि या आश्रमामुळे. आणि मी तुम्हाला सांगतो, अत्यंत अल्प स्वल्प आपलं आयुष्य असतो. कधी कोण जाईल याचा भरवसा नाही, कधी कोण जाईल याचा भरवसा नाही. रात्रंदिवस रस्त्यावर मृत्यू हातात घेऊन फिरणारी आम्ही माणसं आहोत. दररोज वेगवेगळ्या अत्यंत भयानक, अत्यंत विचित्र घटना आम्ही पाहतो. कोणाला कधी भरल्या ताटावरून उठावं लागेल सांगू शकत नाही. परंतु लक्षात ठेवा, ज्या माणसांनी, ज्या लोकांनी आपल्याला मोठं करण्याकरता, ज्या लोकांनी आपल्याला मोठं करण्याकरता, महान बनवण्याकरता प्रयत्न केलेले आहेत, त्या लोकांचे उपकार, त्या लोकांचे ऋण माणसानं आपल्या आयुष्यामध्ये कधीही विसरू नये. विडाला विडाला आम्ही काही गोष्टी अभिमानानं सांगतो, तो आमचा स्वाभिमान आहे, तो आमचा अभिमान आहे. आम्ही ताट मानेने वारकरी संप्रदायामध्ये सेवा करतो. हे सगळे उपकार, हे सगळे आशीर्वाद जर कोणाचे असतील तर आपल्या या आश्रमाचे आहेत, पूज्य शास्त्रीजींचे आहेत. कारण या लोकांनी, या मंडळींनी आम्हाला घडवण्याचं, मोठं करण्याचं काम केलं आहे. विडाला माझ्याही पेक्षा भाऊंच्या जीवनातली सेवा, त्यांच्या जीवनातली साधना, आणि मी सांगेल भाऊंचं भजन आपण सगळ्यांनी अत्यंत अत्यंत जवळून अनुभवलं. आजही त्या व्हिडिओ क्लिप असतील, ऑडिओ क्लिप असतील, तो आवाज ऐकत असताना त्या आवाजातली साधना, त्या आवाजातला करारीपणा, त्या आवाजातला बारकावा आपण कितीही काढण्याचा प्रयत्न केला शास्त्रीजी, तरी तो करारीपणा, तो बारकावा आपण काही केल्या काढू शकत नाही. विढाला विढाला आवर्जून शास्त्रीजींना भाऊंच्या आवाजातले केली सीताशुद्धी, भजन करा रे हरिहरा आणि मुंगी व्याली शिंगी झाली हे 3 अभंग पाठवायला लावले. ते काल पाठवायला लावले, म्हणलं प्रयत्न करू, जमलं तर जमलं. विढाला बऱ्याच वेळ ऐकल्यानंतर शास्त्रीजी मला असं कळालं, मला असं समजलं की त्या काळामध्ये ठीक होतं, परंतु आता तरी हे आपल्या आवाक्याच्या बाहेरच आहे. विडाला एवढं सोपं नसतं, एवढं सोपं नसतं. त्याकरता आयुष्यभराची साधना या लोकांनी पणाला लावलेली असते. तेव्हा तो आवाजात गोडवा, तो करारीपणा, तो बारकावा आपल्याला पाहायला मिळतो. विढाला विढाला आपलं कीर्तन हे एक औपचारिकता म्हणून आहे. भाऊंच्या संबंधाला आपल्याला जेवढं काही बोलता येईल तेवढं आपण बोलण्याचा प्रयत्न करू, कारण या आश्रमाकरता भाऊंनी समर्पण दिलंय, त्याग केलाय. विढाला विढाला आदर्श परमार्थ होता. वैकुंठवासी हरिभक्ती परायण आपल्या परिसराचं भूषण, सर्वांचं श्रद्धास्थान गुरुबरे बन्सी महाराज तांबे, नेवासा संस्थान पूज्य बाबा हे भाऊंचे गुरु होते. आणि भाऊंच्या सहवासामध्ये कित्येक वर्ष त्यांनी अत्यंत अत्यंत निष्ठेनं सेवा केली. ज्या पद्धतीने बाबांनी सेवा केली ना, त्याच पद्धतीने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत भाऊंनी सेवा केली. कधीही सेवा केल्यानंतर आपला हात समाजापुढे असा होऊ दिला नाही. विढाला विढाला वैकुंठवासी बन्सी महाराजांच्या जीवनातली शिस्त आपल्या सर्वांना माहिती होती, परंतु त्याही शिस्तीमध्ये, त्याही पठडीमध्ये न चुकता प्रामाणिकपणाने भाऊंनी यावत आयुष्य सेवा केली आहे. विढाला विढाला
मंडळी, गुरुजनांच्या सहवासामध्ये सान्निध्यामध्ये भाऊंना या ठिकाणी राहण्याचा योग आला आणि भाऊंच्या पश्चात देखील आदरणीय दादाभाऊ असतील, पांडुभाऊ असेल, यांच्या या संपूर्ण परिवारानं भाऊंची जी काही सेवा आहे आश्रमाची, ती सेवा या ठिकाणी अत्यंत निष्ठेनं श्रद्धेनं सांभाळलेली आहे आणि अत्यंत गोड छान पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या दिघे पाटील परिवारांनी आदरणीय दादाभाऊंनी या ठिकाणी केलंय. विढाला सर्वांना माहिती आहे की या आश्रमाची स्थापना उभारणी ही भाऊंच्या जमिनीमध्ये झालेली, गणेश महाराज भाऊंच्या जमिनीमध्ये झालेली आहे. सुंदर असा आश्रम मंदिर देवालय या ठिकाणी उभं राहिलं आणि क वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आपल्या आश्रमाकरता जागा कमी पडू लागली, तर शास्त्रीजींच्या प्रेमास्तव, शास्त्रीजींच्या आग्रहास्तव उदार अंतःकरणानं दादाभाऊंनी परत या आश्रमाकरता योगदान दिलंय, सहकार्य केलंय, आपली स्वतःची जमीन दिली आहे. विढाला आश्रमाकरता 10 फुटाची, 2 फुटाची, 20 फुटाची जागा वाढवणं, घेणं, मिळवणं, प्राप्त करणं, या गोष्टी या काळामध्ये किती कठीण आहेत शास्त्रीजी, हे मी अनुभवतोय, तुम्ही अनुभवताय आणि त्यांनी अनुभवलंय. विढाला ज्या माणसाला पूर्व प्रारब्धानं, गुरुजी मी दिसतोय ना, अरे वा, विढाला ज्या माणसाला पूर्व प्रारब्धानं सगळ्या गोष्टी अगदी बसल्या जाग्यावर मिळालेल्या आहेत, जो आयत्या कशावर जाऊन बसलाय, कशावर जाऊन बसलाय, तुमचा एखादा शब्द सांगा ना. विढाला त्या माणसाकरता ते काही कठीण नसतं, परंतु ज्याला सगळं शून्यातून विश्व निर्माण करायचं असतं ना, त्या माणसाच्या समोर असंख्य अडी अडचणींना तोंड द्यावं लागतं, अडी अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु तरी देखील या आश्रमाकरता या दिघे पाटील परिवाराचं, दादाभाऊंचं खूप मोठं योगदान, सहकार्य आतापर्यंत राहिलेलं आहे आणि पुढेही राहणार. विढाला आपणच आपला विचार करायचा की आपल्या सोबत येणारी शिदोरी कशाची आहे, आपल्या सोबत येणारी शिदोरी कशाची, वा ही अध्यात्माची आहे, परमार्थिक सेवेची आहे, आपण केलेल्या भगवत भक्तीची आहे. जेवढा काही मी आणि माझेपणाचा प्रपंच आपण जमवलाय, कमवलाय, हा आपल्याला इथंच सोडून जावा लागणार आहे. विढाला जेवढी वेळ, जेवढा काळ आपल्या हातामध्ये आहे, भगवंतानी दिलेला आहे, तेवढी वेळ आणि तेवढा काळ हा 100% तुमचा माझा सत्कारणी लागला पाहिजे. कारण हा जो काही आपला मानवी देह आहे, हे जे काही मानवी शरीर आहे, हे अध्यात्माचं परमार्थाचं साधन आहे. शास्त्र वर्णन करतंय, शरीर माध्यम खलो धर्म साधनम. हे शरीर अध्यात्माचं, परमार्थाचं, धर्माचं साधन आहे. तुकोबराय वर्णन करतात, अरे या शरीरानं आपण जर ठरवलं तर देवाला प्राप्त करू शकतो, देवाला साध्य करू शकतो. हेच शरीर आपल्याला सुख देणार आहे, सुखाचं घोसूल आहे. तुकोबराय वर्णन करतात, बाबांनो, हे शरीर उत्तम आहे, हे शरीर चांगलं आहे. शरीर उत्तम
चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. सगळ्या भजनी मंडळींनी लक्षात ठेवा, हे भाऊंच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, त्याच्यामुळे कोणीच एका चालीवर थांबायचं नाही. विढाला विढाला. या परिवाराच्या आग्रहास्तव आणि पूजनीय स्वर्गीय भाऊवरती नितांत प्रेम करणारे आपल्या परिसरातील ज्येष्ठ कीर्तनकार आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती परायण आदरणीय नंदकिशोरजी महाराज खरा पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच पद्धतीने हरिभक्ती परायण आदरणीय गणेशजी महाराज गायकवाड यांचीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती आहे. विढाला भाऊंच्या परमार्थिक सेवेवरती जीवनावरती गेले 2-3 दिवसापासून आपण या ठिकाणी फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही लेख वाचतो, हे लेख अत्यंत छान सुंदर पद्धतीनं ज्यांनी लिहिण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ते हरिभक्ती परायण पोपट भाऊ आघाव यांचीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती आहे. त्यांची देखील अगदी वडिलोपार्जित या आश्रमाकरता सेवा आहे. शरीर अध्यात्माचं परमार्थाचं साधन आहे. तुकोबराय वर्णन करतात, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. याच शरीरानं देहानं आपण जर ठरवलं तर परमात्मा प्राप्ती भगवत प्राप्ती ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. ईश्वर प्राप्ती भगवत प्राप्ती करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला याच देहामध्ये आहे. अन्य योनी देवाचे भजन देवे दिला देह भजना गोमटा. ज्ञानोबराय वर्णन करतात, तैसे येण्याची शरीरे तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना धारे
याच देहाने आपण भगवंताची भजन सेवा करू शकतो. आणि जर ठरवलं तर जन्म मरणाची एरधार देखील आपल्याला याच शरीरानं चुकवता येते. विडाला म्हणून मग मानवी देह मानवी शरीर प्राप्त झाल्यानंतर ज्या व्यक्तीनं ज्या भगवत भक्तानं अत्यंत अत्यंत निष्ठेनं मन वाणी आणि कायनं परमात्मा पंढरीनाथाची भक्ती सेवा आराधना उपासना शरणागती केलेली आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, जगाच्या पाठीवर आमच्या दृष्टीनं सर्वात तो भाग्यवान आहे, दैववान आहे, अभंगाचं पहिलं चरण आहे. भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया परमात्मा पंढरीनाथाची शरणागती आपल्या जीवनामध्ये केलेली आहे. जगामध्ये आमच्या दृष्टीनं तो सर्वात भाग्यवान आहे किंवा आम्ही त्याला सुभाग्यवान म्हणू. भाग्यवंत मनोतया शरण गेली पंढरीराया. व्यवहारामध्ये आपल्याकडे भाग्याचे निकष काय आहेत? संत वाङ्मयाप्रमाणे शास्त्राप्रमाणे आपण पाहूया. व्यवहारामध्ये ज्या माणसाकडे भरपूर पैसा असेल, भरपूर धन असेल, भरपूर वैभव असेल, आपण त्याला भाग्यवान समजतो, आपण त्याला दैववान समजतो. धनवंतालागी सर्व मान्यता आहे. तुमच्या माझ्यामध्ये नाही, कुठं जगामध्ये यस्य अस्ति वित्तम स नरकुलीनः स पंडितः सचे एव वक्ता सदर्शनीयः. विढाला विढाला शेवट असा आहे, सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति. अहो, जी लोक अज्ञानी आहेत, ज्या लोकांना समज नाही, ज्या लोकांना कळत नाही, परंतु जी लोक शास्त्र शिकलेली आहे, अध्यात्म श्रवण करतात, अध्यात्म वाचतात, नित्य निरंतर परमार्थामध्ये आहे, त्या लोकांच्या देखील मान्यता आपल्याला अशा पाहायला मिळतात. जन्मवाया. जर याच देहामध्ये याच शरीरामध्ये आपलं सगळं जीवन पैसा करता, वैभवा करता, संपत्ती करता जर खर्च होत असेल तर संत महात्मे वर्णन करतात, नाही तरी गेला जन्मवाया. गुण उपनिषदाचे शब्द आहे पहा. पूर्ण श्रुती मला सांगता येणार नाही, अर्धी सांगतो, अर्धी शास्त्रीजी सांगतील. इहचेड
अवेदित आता सत्यमस्ति नचेदिह अवेदिन महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्य अस्मात् लोकात् अमृता भवन्ति विढाला विढाला एवढं मी काय ध्यानात राहिलं नाही ऋषिकेश महाराज, परंतु जे रटलंय जे घडलंय ते येत आहे समोर. मग कधी मध्ये समोर आलं तर सांगायला काय हरकत आहे. विढाला विढाला सत्यमस्ति नचेदिह वेदिन महती विनष्टि. याच जन्मामध्ये देवाला भगवंताला जाणण्याकरता प्राप्त करण्याकरता आपण जर प्रयत्न केला नाही तर महान असा विनाश आपल्या पदरामध्ये पडणार आहे. महती विनष्टि विढाला विढाला इकडूनही तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही तिकडूनही मिळाला नाही, परंतु मी देईल माझ्याकडे तुम्ही पहा. विढाला विढाला आपल्याकडे काहीच नाही. आपला हा संसार फक्त एका जन्मापुरता आहे, 70 वर्षापुरता आहे, 80 वर्षापुरता आहे. काही लोकांना तर एवढं पण नाही. 30, 40, 20 एका जन्मापुरता प्रपंच आहे, एका आयुष्यापुरता प्रपंच आहे. ज्या लोकांच्या घरी पैसे ठेवायला जागा नव्हती, अगदी शास्त्र वर्णन करताय, संत वाङ्मय वर्णन करताय, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती 18 वनस्पती फुले फळे ओळखती 18 वनस्पती फुले फळे पावित्या पोखरानी नदी गंगा फुले फळे ओळती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया
राज्य राणी व संपत्ती हे शोक सांडोनिया कासया योग सेविती. आपण सगळे शहाणे लागून गेलो ती माणसं काय वेळी होती का? विढाला हा भौतिक प्रपंच असेल, या भौतिक संसारातील सगळेच पदार्थ वस्तू व्यक्ती सगळ्याच गोष्टी संसारे सुख लोडे तरी का सेविती गिरी कडे. वेडे म्हणावे जुळून आलं व आपल्याशी विढाला विढाला. गोड नाटाच्या प्रमाणे ज्याला आठवण त्याला आठवण त्याने म्हणायचं, नाहीच तुम्हाला आठवलं तर मी म्हणायला तयार आहे. हा जो काही आपला सगळा भौतिक प्रपंच आहे, या सगळ्या भौतिक प्रपंचातल्या प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक माणूस याचा अंत, याचा शेवट ठरलेला आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते सरते शेवटी अपक्षीयते. तुकोबराय वर्णन करतायत. अरे काय आशा धरून बसलेत. या संसार प्रपंचातली प्रत्येक गोष्ट ही नाशवान आहे, नाशिवंत आहे. ही आपल्याला परमात्म्यापासून, भगवंतापासून दूर 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 करणारी आहे. म्हणून या संसार प्रपंचाकडून जास्त आशा करू नका. वैकुंठवासी पूजनीय संप्रदायातलं खूप मोठं व्यक्तिमत्व जगन्नाथ अण्णा पवार. अण्णा भेद करायचे, अण्णा सांगायचे परमार्थ काय आहे, परमार्थ काय आहे आणि संसार काय आहे. छान भेद करायचे, आपल्याला पटणारं सांगायचे. पहा काय आहे संसार. काही काळापुरती, काही वेळेपुरती तुमची माझी जगण्याची व्यवस्था, याच्या पलीकडे काय नाही. प्रत्येकाने विचार करून बघा. तुमची माझी प्रत्येकाची काही काळापुरती, काही वेळेपुरती जीवन जगण्याची व्यवस्था, शरीराची गरज म्हणजे संसार आहे. विढाला विढाला. आणि या शरीराच्या गरजा जर तुम्हाला पूर्ण करायच्या असेल तर संसार प्रपंच करावा लागेल. परंतु खऱ्या अर्थानं मन अंतःकरणाच्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर अध्यात्माशिवाय, परमार्थाशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही. विढाला विढाला. आध्यात्मिक सेवाच आपल्याला परिपूर्ण करणारी आहे, कृतार्थ करणारी आहे. तुकोबराय वर्णन करतात. अरे हा संसार, हा प्रपंच आपल्याला सुखी करेल, समाधानी करेल. अशी मानवा तू काय आशा धरून बसलास. कोण सुख धरून संसार, कोण सुख धरून संसार, राहो सागर सावता. संसारी राहो सांग मजवा हरी. अवघ्या नाशिवंता परिथिता दुरी अंतरसी. आणखीन एक तुकोबरायांचं प्रमाण आहे. पहा, मला ते पूर्ण आठवे ना, नाटातलंच प्रमाण आहे. विढाला विढाला.
अवघी होईल निरास तृष्णा वाढविसी बहुवस करी सुखास न पवसी. एकच टोक राहिलं पहा, 3 सांगितले, 3 टोक मी सांगितले, नाटाचं प्रमाण आहे. न करी दंभाचा सायास इतुके करी भलत्या परी पर द्रव्य पर नारी सांडोनी अभिलाष अंतरी वरते व्यवहारी सुखरूप. द्रौपद नंतरचं चरण आहे पाहते. विढाला विढाला शाश्वत स्वरूपाने आपल्याला सुखी करणारी समाधानी करणारी परमार्थिक आध्यात्मिक साधना सेवा भगवंताची भक्ती आहे. हा संसार हा प्रपंच हे वैभव हे धन तुमची माझी काही वेळापुरती जीवन जगण्याची व्यवस्था आहे. परंतु व्यवहारामध्ये ज्याला पैसा मिळालाय ज्याला धन मिळालंय त्याला झुकून वाकून नमस्कार केला जातो. तो अधिकारी असो वा नसो. विढाला विढाला व्यवहारामध्ये ज्याच्याकडे धन आहे त्याला भाग्यवान समजलं जातं. ज्याला जीवन जगण्याकरता उत्तम पत्नी मिळाली त्याला भाग्यवान म्हटलं जातं. ज्याला जीवन जगत असताना चांगली संतती मिळाली त्याला भाग्यवान समजलं जातं. परंतु संत महात्म्यांनी सांगितलंय आपुल्या हिताचे न होती सायास ग्रह दारा आस धन वित्त भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई गोष्टी आपलं कधीच भाग्य दैव नशीब होऊ शकत नाहीये. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत तुम्ही कोणाला भाग्यवान समजता याच्याशी मला देणं घेणं नाहीये. आमच्या दृष्टीनं तोच भाग्यवान आहे किंवा आम्ही त्यालाच भाग्यवान समजू. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. जे परमात्मा पंढरीनाथाला शरण गेलेले आहे आमच्या दृष्टीनं जगामध्ये ते सर्वात सर्वात भाग्यवान नशीबवान दैववान आहे. शरण जाणं म्हणजे काय? विढाला विढाला सगळी प्रमाण ऐकतो सगळी श्लोक ऐकतो. भगवंताची शरणागती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. शरणागती करणं म्हणजे काय करणं? जसं भगवद्गीतेचं वचन आहे पहा तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत मनोनिया शरण जावे सर्व भावे देवासी पोहा उतरील पार भवदुस्तर नदीसा. सगळ्या ओव्या सगळी प्रमाण तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहे. शरण जाणं म्हणजे काय तर लक्षात घ्या आपलं मन आपली वाणी आणि आपली काया जर आपण देवाला भगवंताला समर्पित केली तरच आपण देवाला शरण गेलेले आहोत. विढाला विढाला देवोनिया कांभोदरी गांग रिगाले जैसे. विढाला विढाला अत्यंत समर्पक अत्यंत योग्य अत्यंत गोड हे सगळ्याला आठवत नाही बरं का. कीर्तनामध्ये हरिपाठाची प्रमाण विसरणारे कीर्तनकार आम्ही पाहिले. विढाला विढाला कीर्तन असेल भजन असेल परमार्थिक सेवा करत असताना योग्य प्रमाण योग्य श्लोक
योग्य ओवी वेळेवर आठवण्याकरता अशोक भाऊ आपल्या गुरुची कृपा आपल्यावर असावी लागते आणि ज्याच्यावर आपल्या गुरुची कृपा आहे त्यालाच शास्त्र आणि सद्ग्रंथाचे अर्थ स्पष्ट होतात, दिसतात, एरवी नाही. विढाला विढाला श्लोक आहे हो, श्लोक आहे तो, एक श्लोक आहे पहा. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरोः तस्येते कथिता ही अर्था प्रकाशन्ते महात्मनः. आपली जेवढी देवावर निष्ठा आहे, ऐका ऐका, आपली जेवढी देवावर निष्ठा आहे तेवढीच आपली जर आपल्या गुरुवर निष्ठा असेल ना तर शास्त्र आणि सद्ग्रंथाचे अर्थ आपल्याला स्पष्ट रूपाने दिसतात. गोवा विडाला विडाला भगवंताची शरणागती करणं म्हणजे 3 गोष्टी देवाला समर्पित करणं. ज्ञानोबा 4 सांगतात. तया तैसी अहम वाचा चित्त अंग. आपलं मन भगवंताला समर्पित करणं, आपली वाणी देवाला समर्पित करणं, हे पंचभौतिक शरीर भगवंताला समर्पित करणं म्हणजे देवाला शरण जाणं. विडाला विडाला समर्पित करणं एवढी सोपी गोष्ट वाटली का? माणूस सगळं काही देऊ शकतो का? सगळं काही देऊ शकतो, परंतु सगळ्यात अवघड काय देणं असेल तर मन समर्पित करणं, मन देणं. विडाला विडाला मन भगवंताच्या सेवेमध्ये, भक्तीमध्ये, नामस्मरणाशी संलग्न करणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. आपण कुठेतरी एखाद्या कीर्तनामध्ये बसलेले असतो, एखाद्या प्रवचनात बसलेले असतो, हरिपाठात बसलेले असतो, ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतो, एखाद्या मंदिरात बसलेले असतो, समोर ज्ञानेश्वरी असते, माणूस धाड 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 धारा प्रवाहानं ज्ञानेश्वरीच्या ओव्या मुखानं वाचत असतो, म्हणत असतो, बोलत असतो, परंतु त्याच वेळेला त्या माणसाचं मन कुठेतरी गंगापूरच्या बाजारात, कुठेतरी नेवाशाच्या बाजारात. गंगापूरचं नाव कशाला घ्यायचं? आपण कीर्तन नेवासा तालुक्यात आहे ना. विढाला विढाला किती विशेष आहे. मंदिरात माणूस बसलेला, समोर ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी, धाड 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 धारा प्रवाहानं ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचतोय, परंतु मन कुठेतरी बांधावर, शेतावर, गाईच्या पाठीमाग, मनीषा पाठीमाग, बाजारामध्ये फिरत असतो. चंचल चपल जाता येता नलगे वेळ चंचलम ही मन कृष्ण प्रमाधी बलभद्रुडम वायोर युव. काय पुढं? सुदुष्करम. विढाला विढाला मनाला ताब्यात ठेवणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि मन जर अध्यात्माशी, परमार्थाशी, भगवंताच्या सेवेशी जोडलं असेल तरच खरं आहे, नाही तर काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. अण्णा मिश्किलपणानं मार्मिक प्रमाणे एक दृष्टांत सांगायची. वा एक सद्ग्रस्त पंढरपूरच्या वारीला गेला, पंढरपूरच्या वारीला गेला. तुम्ही खूप श्रवण केलंय, खूप श्रवण केलंय अण्णांचं. आदरणीय देवीदास भाऊंच्या बोलण्यातून कधीतरी अण्णांची झलक जाणवते आपल्याला. विढाला विढाला गोष्ट. एक सद्ग्रस्त पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर त्याच्या घरी राहिलेले सगळे जे लोक होते ना, कारण पूर्वीच्या काळामध्ये गावातून 4-2 लोक पंढरपूरला जायचे. 4-2 लोक, जास्त माणसं जात होती का? आज असा प्रत्येक घरातला माणूस कुठे जातो?
पंढरपूरला जातो गावातून हजारो शेकडो लोक, आणि हाफ तिकीट झाल्यापासून तर विचारायचं नाही गुरुजी. हा जय हो केबीसी विठाला विठाला. अगदी रेल शेले सगळीकडे कुठं जागा नाही वा विठाला विठाला. या एकादशीला आदल्या दिवशी दशमीला आम्ही पंढरपुरामध्ये गेलो, बारी पाहण्याकरता गेलो. म्हणलं असेल जवळ तर लागूया. 1, 1.5, 2, 3 तासापर्यंत दर्शन झालं तर, परंतु सारडा भवनच्याही पाठीमाग, सारडा भवन माहिती ना सगळ्याला, सारडा भवनच्याही पाठीमाग 1.5 किलोमीटर बारी होती. विडाला विडाला. चला जाऊ द्या, काही का असे ना कोणत्या ना कोणत्या निमित्तानं तुम्हाला देवाचं दर्शन होतं ना. आता जशी आपण जातो, पूर्वी सकाळतून 4-2 लोक गावातून पंढरपूरला जायचे आणि अख्खं गाव त्यांना वाटी लावा करता असायचं. अख्खं गाव वाटी लावा करता असायचं. एक सद्ग्रहस्थ पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्याच्या घरी जे राहिलेले लोक होते ना, ते घरी राहिलेले लोक विचार करायचे शास्त्रीजी, आज आमचे दादा, आज आमचे काका पंढरपूरला गेले, त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं असेल, नगर प्रदक्षिणा केली असेल, उद्या आमचे दादा पांडुरंगाचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आपल्या घरी येणार आहे. आणि जो पंढरपूरला जातो ना, तो चंद्रभागे स्नान करतो, नगर प्रदक्षिणा करतो, बारीला लागतो आणि 18 घंटे बारीमध्ये उभं राहिल्यानंतर देवाच्या गर्भगृहामध्ये येऊन उभा राहतो. आता 5 फुटावरती देवाची मूर्ती आहे. 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये त्याला पांडुरंगाचं देवाचं दर्शन होणार आहे. आणि अशा वेळेला त्याच्या मनामध्ये विचार येतो, अशोक हो, 8 दिवसापासून आपण घर सोडलंय, 8 दिवसापासून आपण घर सोडले, परंतु वेळेवर गाईच्या म्हशीच्या धारा काढल्या असतील का? पोरं बरोबर वेळेवर शाळेत गेले असतील का? माझ्या पश्चात घरातली सगळीच कामं व्यवस्थित नीट नेटकी सुरळीत चालू असतील का? अण्णा मिश्किलपणाने विचार करायचे, खरा वारकरी कोणता, घरी राहिलेला का पंढरपूरला गेलेला? विडाला देवाच्या दारामध्ये जाऊन जर तुमच्या ध्यानातून मनातून संसार जातच नसेल तर त्या सेवेचा उपयोग होत नाही. मन भगवंताच्या सेवेशी संलग्न करणं अत्यंत अत्यंत कठीण आहे. मन समर्पित करणं म्हणजे भगवंताची शरणागती करणं. आपली वाणी, ही वाणी भगवंताला समर्पित करणं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. देवानं भगवंताचं नामस्मरण करण्याकरता ही देहादी इंद्रिय आपल्याला दिली आहे. ती त्या कार्याकरता खर्च करणं, मन भगवंताच्या सेवेशी संलग्न करणं, वाणी भगवंताला समर्पित करणं, आणि आपलं हे जे काही शरीर आहे हे शरीर देखील भगवंताच्या सेवेमध्ये खर्च करणं, भक्ती नामस्मरणामध्ये खर्च करणं, याचं नाव आहे शरणागती. मन, वाणी आणि काया देवाला समर्पित करणं. ज्ञानोबा देखील हे सांगतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरेह का महोदधी गांग रिगाले. जसे ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला, जशी गंगा समुद्राकडे जात असताना ज्या पद्धतीने जाते, गंगा विचार करत नाही आपल्या आजूबाजूला किती काट्या कुट्या आहेत, आपल्या आजूबाजूला किती दगड दोंडे आहेत, आपल्यामध्ये कोण काय आणून टाकतो हे जर पाहायचं असेल तर काय गावला या सुधीर भाऊ, गंगेमध्ये लोक काय काय आणून टाकतात. एखादा माणूस गेल्यानंतर आयुष्यभर त्यानं वापरलेले कपडे गुरुजी कुठं आणून टाकायचे? वा, गंगेत आणून टाकायचे. आयुष्यभर त्यानं वापरलेल्या सगळ्या वस्तू, त्याची सगळी गोळ्या औषधं कुठं आणून टाकायच्या? गंगेत आणून टाकायच्या. अगदी त्याच्या चपला असतील, त्याची बुट असतील, सगळं गंगेत आणून टाकायचं. आता लोक इथपर्यंत आली, 10वा झाला की ज्याचा फोटो पूजेला ठेवलेला आहे, 10वा झाल्याबरोबर तो फोटो उचलायचा, कुठे टाकायचा? आता तुम्हीच बघा किती धावायचं किती पडायचं. विडाला विडाला. जास्त मरमर करायचीच नाही. जेवढा काळ वेळ तुम्हाला मिळाला ना, भगवंताच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये खर्च करा. येणाऱ्या पिढीकडून जास्त आशा ठेवू नका. जर ठेवली तर तुमची माझी निराशाच आहे. विडाला विडाला. एका कुटुंबाकरता, एका परिवाराकरता विचार करणं चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही ज्या मुलाला जन्म दिलाय ना, त्या मुलाचा विचार करा. ज्या मुलीला जन्म दिलाय ना, त्या मुलीचा विचार करा. आपल्या पत्नीचा विचार करा, आईचा विचार करा, कुटुंबातल्या माणसाचा विचार करा, नक्की करा. त्यांच्याकरता जे काय करायचं ते करा.
परंतु मी गेल्यानंतर माझी 13वी पिढी काय खाईल? बोलणं कळतंय ना तुम्हाला? मी काय लांबचं कीर्तन करणार. मी गेल्यानंतर माझी 13वी पिढी काय खाईल या आशेनं जर तुम्ही मर धाव धाव करत असाल तर तुम्ही इथंच मातीत गेले समजा. विढाला विढाला काय काय म्हणतात ज्ञानोबा बोलतात. ती गंगा विचार करत नाही आपल्या आजूबाजूला किती काट्या कुठे आहेत, किती दगडधोंडे, कोण काय आणून टाकतो. ज्ञानोबा गंगेचा स्वभाव सांगतात. अहो गाव रसानं भरलेली एखादी गंगा असू द्या, ओढा असू द्या, नाला असू द्या, तो जर गंगेला जाऊन मिळाला ज्ञानोबा बोलतात ते काय म्हणतले गंगे परदेसर. वा जय हो. हा गागावरसे भरले पाठी पाणी पाय देता आले ते काय म्हणतले गंगे परदेसर. आपल्या गावातली सगळी घाण एखाद्या ओढ्याच्या नाल्याच्या रूपानं कुठे जाऊन मिळते? गंगेला जाऊन मिळते. परंतु त्या गंगेनं ते पाणी कधी परत पाठवलंय का? कधी परत पाठवलंय का? पाठवत नाही. तिच्या जीवनात एकच ध्येय राहतं, मला समुद्राला जाऊन मिळायचंय, मला समुद्र स्वरूप व्हायचंय. त्या पद्धतीनं आपण देखील जीवनामध्ये आपल्या जीवनाचं ध्येय ठेवायचं. आपल्याला परमात्मा स्वरूप भगवत रूप व्हायचं. त्याकरता तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेग काम होद धिगांग रेगाने जैसी पुढची उभी आहे नाही, याच्याच पुढची लगेच उभी आहे. विढाला विढाला मग सर्वोपशांती प्रमाणे पुढचं आठवत नाही मला. विढाला विढाला शेवट आहे स्वरूपची नमसी. विढाला विढाला आपलं शरीर मन वाणी काया अंग भगवंताला समर्पित करणं म्हणजे देवाला शरण जाणं. असा जो कोणी मन वाणी कायन भगवंताला शरण गेलेला असेल त्यालाच भाग्यवंत मनोतया शरण गेली पंढरी राया. आणि असा जो कोणी भगवंताला शरण गेलेला असेल तोच तरणार आहे. तेच तरलेले आहेत अभंगाचं द्वितीय
करती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मन वाणी कायन शरणागती केलेली आहे तेच या संसार सागरातून आतापर्यंत तरलेली आहे, तरणार आहेत आणि पुढेही तरुण जाणार आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. ही नामधारकाची प्रसिद्धी आहे. हा नामधारकाचा ठसा आहे. पूज्य भावांचा शब्द आहे. बघा विडाला विडाला आपणही उभ्या बघून घ्या. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलची थडी सरले. मायाजळ सर्व भावानं भजणं म्हणजे काय तर मन वाणी काया देवाला समर्पित करणं म्हणजे सर्व भावानं देवाला भजणं, शरण जाणं. विडाला विडाला असा जो कोणी असेल तो तरला जातो, भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. गोड ज्ञानोबराय वर्णन करतात ज्या माणसाने आपलं संपूर्ण जीवन मन वाणी आणि काया भगवंताच्या सेवेमध्ये खर्च केलेला असेल अशा व्यक्तीनं आपला देह ठेवल्याबरोबर तो भगवत स्वरूपाला परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो. ते देहाच्या निर्वाणी मीची होते. कोणीही असू द्या एर तनु मनो प्राणी जे अनुसरले माझी आवाहनी ते देहाच्या निर्वाणी मीची होती. मने वाचा करणी जयाचे भजने माझी वाहनी ते शरीर जातीये क्षणी देवची झाले. ती मरणी आईली सकडे मग मिळवणी गेली पुढे मग मरणी आणखीकडे जातील केवी. आणि ज्यांचं पुण्य स्मरण आपण साजरं करतोय ना त्या भाऊंनी अगदी आपल्या जीवनामध्ये मन वाणी कायनं आपल्या आश्रमाची आपल्या सद्गुरुदेवांची परंपरेची परमात्मा पंढरीनाथाची सेवा केली. मग सकाळचं काकड्याचं भजन असेल, ज्ञानेश्वरी गाथा भागवताचं वाचन असेल, सायंकाळचा हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरी भागवत गाथा आदी सद्ग्रंथाची पारायण वाचन असेल, भाऊंनी आपल्या जीवनातील नियम सेवा साधना कधीही चुकू दिली नाही, कधीही हुकू दिली नाही. कितीही जीवनामध्ये अडचणी आल्या असतील, त्या अडचणींना संकटांना तोंड द्यावं लागलं असेल, कितीही प्रलोभन समोर आली असतील, परंतु त्या प्रलोभनाला संकटाला नाकारून देखील या मंडळींनी आपल्या जीवनातली सेवा टिकवली. विडाला विडाला यांच्याही व्यक्तिगत स्वतःच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये अनेक अडचणी आल्या असतील, स्वतःच्या शरीराच्या अडचणी असतील आणि आपल्याला माहिती आहे भाऊंचं मार्गदर्शन भाऊंचं उत्तर हे अत्यंत सटीक असायचं. नो अपील, सुप्रीम कोर्ट. विडाला विडाला जोपर्यंत भाऊ आश्रमामध्ये सेवा करत होते तोपर्यंत पूज्य शास्त्रीजींच्या जीवनामध्ये देखील त्यांना ज्या अडचणींना, ज्या संकटांना, ज्या दुःखांना सामोरं जावं लागलं असेल, त्या संपूर्ण दुःखामध्ये अडचणीमध्ये अत्यंत खूप मोठा आधार जर शास्त्रीजींना कोणी दिला असेल तर तो भाऊने दिला. त्यांनी सांगितलं माझ्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त मला सहवास या रामकृष्ण आश्रमाच्या परंपरेतील भक्त मंडळीपैकी जर कोणाचा लाभला असेल, मिळाला असेल तर स्वतःच्या वडिलापेक्षा, स्वतःच्या गुरुपेक्षा आदरणीय वैकुंठवासी त्र्यंबक भाऊ दिघे यांचा मिळाला. आणि खूप मोठं भाऊंचं देखील मार्गदर्शन त्यांना असायचं. विडाला माझी बाळकृष्ण महाराज आमच्या सगळ्यांची मनोमन इच्छा होती की आजचं भाऊंचं जे काही अंत्येष्टीचं शेवटचं हे कीर्तन आहे, ही शेवटची कीर्तनाची सेवा पूज्य शास्त्रीजींची व्हावी. परंतु त्यांनी सांगितलं मी 13व्याची सेवा केली
आणि मला सगळ्यात जास्त माझ्या जीवनामध्ये खूप भाऊंचा सहवास घडला. भाऊंच्या आठवणी, भाऊंच्या स्मृती माझ्या तना मनामध्ये जिवंत आहेत, जाग्या आहेत आणि त्या शेवटपर्यंत राहणार. विठाला विठाला. उभं राहिल्यानंतर मला राहवणार नाही भाऊंच्या आठवणीमध्ये, भाऊंच्या स्मृतीमध्ये. नकळत माझ्या डोळ्यामधून पाणी येत राहणार. मला बोलणं शक्य होणार नाही. ही सेवा तुमच्या वाट्याला आहे, तुम्हाला करावी लागेल. त्यांच्या आज्ञेनं आणि दादा भाऊंच्या, बाळकृष्ण महाराजांच्या प्रेमास्तव ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उभं राहिलो. माझी लायकी नाहीये. मी कसा कीर्तनकार आहे तुम्हाला माहिती आहे. विठाला विठाला. भाऊंच्या जीवनामध्ये त्यांनी जेवढा परमार्थ केलाय, त्यांनी जेवढी सेवा केली, त्यांनी जेवढी साधना केली, निरपेक्ष वृत्तीनं, त्यागी वृत्तीनं, समर्पणाची भावना ठेवून ते समर्पण, तो त्याग, ती सेवा यत्किंचित एक चतुर्थांश देखील आपल्या जीवनामध्ये नाहीये याचं पूर्णतः मला भान आहे. विडाला विडाला. ज्ञानोबराय वर्णन करतात की ज्या माणसानं आपलं शरीर, मन, वाणी, काया, आपला देह भगवंताच्या सेवेमध्ये खर्च केलेला आहे, ते शरीर जाती एक क्षणी देवशी झाले. ते देहाच्या निर्वाणी मीची होती. प्रश्नार्थक मुद्रेनं बोलतायत. ते मरणी येईली सकळे, मज मिळून गेली पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केवी. ते भगवत स्वरूपाला प्राप्त होतात, तरतात जे नामधारक आहेत, जे भगवंताला शरण गेलेले आहेत. तरणी तरती हा भरवसा नाम धारकाचा नसा. ही भगवत शरणागती, ही नाम साधना आपल्या जीवनामध्ये भुक्तीही देणारी आहे, मुक्तीही देणारी आहे. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ. त्याच्याकरता अधिकारी कसा असावा, योग्यता काय, पात्रता काय, गुणवत्ता काय, तो अधिकारी भोळा असावा, भाविक असावा, निर्मळ शुद्ध अंतःकरणाचा असावा. विठाला विठाला. याची यावत मानू मात्राने आपल्या जीवनामध्ये भगवत शरणागती केली पाहिजे. हे आपल्याला कोणी सांगितलंय? हे आपल्याला आपल्या पुराण ग्रंथाने सांगितलंय. गायिली पुराणे, 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 गायिली पुराणे.
तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. भगवत शरणागती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. आपल्याला शास्त्राने सांगितलंय, याही पेक्षा आपल्याला वेदानं सांगितलंय. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाशी शोधिला काढिला काय विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. वेद आपल्याला सांगतोय, संत महात्मे वर्णन करतात. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. कारण ज्यांनी भगवत शरणागती करून आपल्या जीवनामध्ये नाम साधना केलेली आहे, घेतलेली आहे, त्यांचा सगळ्यांचाच उद्धार या ठिकाणी झालेला आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. यथावती यथावकाश अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी या ठिकाणी सांगितलाय. ही नैमित्तिक अशी सेवा आहे. परमश्रद्धेय आदरणीय वैकुंठवासी हरिभक्ती परायण त्र्यंबक भाऊ आसारामजी दिघे पूज्य भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संपूर्ण दिघे पाटील परिवार भाऊंचे चिरंजीव आदरणीय श्री दादा भाऊ दिघे आणि त्यांच्या परिवारानं या ठिकाणी केलेलं आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं, कारण शास्त्र सांगतंय ज्या तिथीला ज्या मितीला आपल्या वाडवडिलांचा आपल्या घरातील पूर्वजांचा मृत्यू देहावसान झालेला आहे का माता पिता मरणे अंकित जे दिवस त्या तिथीला त्या मितीला आपल्या वाडवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण श्राद्ध असेल पिंडदान असेल तर्पण असेल आदी सगळ्या क्रिया जर निष्ठेनं श्रद्धेनं केल्या तर आपले वाडवडील आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे. आणि या दिघे पाटील परिवाराला सर्वतोपरी भाऊंनी मार्गदर्शन केलेलं आहे, संस्कार दिलेले आहेत, विचार दिलेले आहेत. त्या प्रेमापोटी अत्यंत चांगला हा पुण्यस्मरणाचा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि बघा ना, ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कुठे. आज भाऊंना ही शेवटची आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेली आहात. निश्चित या परिवाराला देखील आनंद आहे. सदैव भाऊंची कृपा भाऊंचा आशीर्वाद या कुटुंबाच्या परिवाराच्या पाठीशी राहणार आहे. पूज्य शास्त्रीजी परमश्रद्धेय आदरणीय बाळकृष्ण महाराज यांच्या प्रेमास्तव मला ही सेवा या ठिकाणी करता आली. झालेली सेवा भगवंताच्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं परमात्मा पंढरीनाथाच्या विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी या ठिकाणी विनम्र भावानं प्रार्थना करतो की ज्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या आपल्या रामकृष्ण आश्रमाची अत्यंत तन मन धनानं सेवा केलेली आहे, वैकुंठवासी हरिभक्ती परायण त्र्यंबक भाऊ दिघे यांच्या पवित्र पुण्य आत्म्याला ऊर्ध्वगती सद्गती प्राप्त व्हावी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर अधिकार